तर अंतरवाली सराटीतून जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईला रवाना झालेलं आहे। आझाद मैदानातील सभेच्या पाहणीसाठी हे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झालंय। आझाद मैदानाच्या पाहणीसह हे शिष्टमंडळ मुंबईमध्ये पोलिसांची भेट घेणार आहे। 25 ते 30 गाड्यांच्या ताफ्यासह शिष्टमंडळ आता मुंबईकडे रवाना होते। ही थेट दृश्य जे आहेत ते आपण अंतरवाली सराटीतून पाहतो आहोत। जरांगेंचं शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईकडे रवाना झालेलं आहे। जरांगे पाटील हे 20 जानेवारीला मुंबईकडे आगेकूच करणार आहेत। त्याआधी आता शिष्टमंडळाकडून मुंबईमध्ये आझाद मैदानात पाहणी केली जाणार आहे। शिष्टमंडळ मुंबईला जात आहे, काय असणार आहे शिष्टमंडळाची भूमिका? शिष्टमंडळ सगळं पाणी करण्यासाठी जात आहे। तिथले मैदान, आझाद मैदान, शिवाजी पार्क काय काय असतील ते मुंबईतल्याही सगळा मराठा बांधव तिथं पाणीसाठी सोबत थांबणार आहे। आपले ग्रामीण भागातले बांधव सुद्धा ग्राउंड ते बघण्यासाठी आता चालले। आता सगळेच हे मराठवाड्यातून बांधव चाललेत, काही मराठवाड्याच्या बाहेरचे पण आहेत। एक एक दोन 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 चाललेत फक्त बघण्यासाठी। थोडेच जण चाललेत, जास्त नाही आहेत, पण बघणं आवश्यक आहे। काय व्यवस्थितची पाहणी करणार आहेत, काय व्यवस्था असणार तिकडे, पार्किंगची वगैरे, पोलिसांची बोलणी काय काय ठरणार? आता ते मुंबईचा मराठा बांधव सगळी व्यवस्था ते करतील त्या पद्धतीने। अधिकृत सगळी माहिती तिकडून आल्याशिवाय मी आता अधिकृत तुम्हाला पार्किंगची कशी व्यवस्था आहे काय आताच सांगता येणार नाही। आताशी सुरुवात झाली, आता त्याचे पूर्वतयारीचे सगळ्या डिटेल आता येणार आहेत। आणि ज्यावेळेस तिकडून सगळं येईल, आता आमचे बांधव आंदोलक चालले सगळे, ते जे बघून येतील त्यावेळेस त्याच्यावर अधिकृत सांगता येईल कुठं कुठं काय काय कशी कशी व्यवस्था आहे। आता मात्र आम्ही तयारीला लागलो रात्रंदिवस। आता किती रात्र झाली, 1 वाजून गेला रात्रीचा। आम्ही सगळा मराठा समाज राज्यातला सावध आहे आणि काम पण करतोय। तयारी पण परिपूर्ण तयारी अशीच पक्की, माघारी न यायची एवढी जबरदस्त मराठे घराघरातून कामाला लागलेत की मी कालही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतो। इतक्या रात्री जरी इतके लोक आहेत इथं, लोक झोपत नाहीत। म्हणजे करोडोच्या संख्येनं मराठा मुंबईत, करोडोच्या संख्येनं 100%। 20 तारखेला करोडोच्या संख्येनं मराठा आजच्या यांच्या इतक्या रात्रीच्या उत्साहानं असं वाटतंय की आता खेड्यातला सुद्धा मराठा झोपत नाही। आणि आपण मराठा बांधवांना आव्हान करतो आपल्या TV9च्या माध्यमातून, सगळे वाहनं बाहेर काढा। तुम्हाला व्यवस्थेसाठी, तुमच्या झोपण्याच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी, खाण्यापिण्यासाठी तुम्हाला वस्तू न्यावं लागणार। कोणाच्या ट्रॅक्टरला कशाला काय होणार नाही। जर झालं ना, देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात नेऊन आम्ही बसतो सगळे, गृहमंत्री ते येत। जर काही त्यांच्या पोलिसांनी काही केलं, ट्रॅक्टर आडिले, की मराठा समाजाला माझा शब्द आहे, काय होत नाही तुमच्या ट्रॅक्टरला, ट्रॉलीला, तुमच्या टेम्पोला, ट्रकला, जीपला काय होणार नाही। सगळ्यांनी आपल्या व्यवस्थेसाठी राहण्यासाठी घ्यायचंय, शांततेचं आंदोलन आहे। काय केलं, देवेंद्र फडणवीस साहेबाच्या नागपूरच्या घरी जाऊन बसून मुंबईतल्या जाऊन बसू। मग एक चर्चा आहे की जे आंदोलन होणार या दरम्यान जे मुंबईमध्ये, त्या ठिकाणी जे मराठा समाज येईल, त्या ठिकाणी जे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांनी पण सुट्ट्या घेऊन यावं असं काही आवाहन केले का तुम्ही? नाही, सुट्ट्या घेऊन नाही, कधी पण आपण कधीसाठी नाही तसं नाही। फक्त जे गटतट असतील तर म्हणलेलो आहे की तिथला सगळा मराठा समाजाने एकत्र राहावं, ही आमची विनंती। सुट्ट्याबाबत आपण बोललो नाहीत, परंतु महाराष्ट्रातला जो मराठा आहे हो मात्र सगळ्या ताकदीने निघणार आहे। म्हणजे नोकरदार वर्गासह व्यापारी वर्ग, व्यावसायिक, शेतकरी, शेतमजुरी करणारा सगळा, महिला, तुम्हाला सांगतो डॉक्टर, वकील, सगळ्या टीमा बाहेर पडणार आहेत। मग हे राजा देऊन बी पडू शकतात, कारण तिकडे आता लेकराला नाही द्यायचं। शिकून तरी काय करावं नसते, नुसते शिकलेलं सांगतो बा आम्ही, वाचता येतंय। पुढं काय करतो म्हणलं की लोडच येतो, त्या पाहुण्याला काय सांगावं, ही कोणत्या नोकरीलाच नाही। म्हणजे समाजाचा इथून समाजाची खूप मोठी प्रगती होणार आहे। आणि याच्यासाठी घरात बसून आता उपयोग नाही, घराच्या बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही। आणि मराठ्याने पक्का आता मनावर घेतलं, घराच्याच बाहेर पडायचं। आता मुंबई आरक्षण जिंकून मराठ्या माघारी येणार, मराठ्या घरी थांबत नाही। आता कशावर बी येणार आहेत, फक्त शांततेत आणि आपल्या तुकडीप्रमाणेच चालावं, एवढीच भूमिका। तिथं गेल्यावर बी तुम्ही नुसते शांततेत जरी उभा राहिले तरी आरक्षण मिळालं, नुसतं शांततेत। त्यामुळं काही करण्याची गरज नाही। आपण सगळ्यांना विनंती, कोणाला काहीही होत नाही, काही होण्याचा कोणी विचारही करू नका। मी मरायला समाजासाठी भेद बी नाही आणि भेणार बी नाही, आरक्षण घेऊन येऊ। फक्त कोणाच्या वाहनाला काय होत नाही, जप्त करणं आणि ते सोपं आहे, एवढं गुन्हे दाखल करणं, जप्त करणं। आणि जप्त केलं तुमचं ट्रॅक्टर, ट्रक, काय वाहन, आम्ही सगळे देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात जाऊन बसू, नागपूरच्या पण आणि मुंबईच्या पण।
काळजी करू नका तुम्ही, काढा सगळे आपण आपले वाहनं बाहेर, कारण वाहनं हे काय भांडणं करायसाठी बाहेर नाही काढले, आपल्या जीवनाला लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी काढल्या, पोट भरण्यासाठी येत त्या, अन्नधान्य त्याच्यावरती घेणार आहेत. मग का उपाशी मारावं का आम्ही ते नाही घेऊन